तर इथे बघा मी हे भरीत करायचं वांगं घेतलं आहे आणि त्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या आणि आपल्याला हे गॅसवरती असं भाजून घ्यायचं आहे, सगळीकडून व्यवस्थित असं चारी बाजूनी भाजून घ्यायचं। तर आता इथे बघा हे भाजून घेतलेलं आहे मी। गॅस आता बंद केला, थंड करून घेतलं हे वांगं। त्यानंतर त्याचं साल काढून आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे वांगं आहे ते। त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायचं, हिंग घालायचं चिमूटभर, कढीपत्त्याची पानं घालायची, आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये घालायचं तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला घालायचा आणि एक वाफ काढून घ्यायची। त्यानंतर आता एक वाफ आल्याच्या नंतर आपण यामध्ये हे भाजलेलं वांगं घालायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं हे स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे बघू शकता छान शिजलेलं आहे। वरतून कोथिंबीर घालायची आणि आपले हे भरीत तयार आहे।